लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असून लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये सोडले आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 3,000 रुपये फक्त 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आले आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पुढील 2 दिवसांमध्ये पार पडणार आहे। परंतु आज जे 3,000 रुपयाचा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलाय तो महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये सोडण्यात आलाय। ज्या लाडक्या बहिणींचं खातं या 10 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जोडलं गेलं असेल त्याच लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळत आहेत। तरी देखील जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर पुढील 5 मिनिटांमध्ये ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। कारण आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये पैसे वाटप पार पडणार आहे। त्यामुळे कोणत्या 10 बँकांमध्ये आज पैसे सोडले आहेत तसेच कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा झाले आहेत याची यादी ही राज्य सरकारच्या माध्यमातून आज सकाळीच आली आहे। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आला। मग तुम्ही विचार करत असाल की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले गेले आणि कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी समोर आली आहे। पण त्याआधी राज्य सरकारच्या माध्यमातून जी बँकांची लिस्ट आली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। त्यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत आणि त्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडले त्या बँकांची यादी देखील मी तुम्हाला सांगणार आहे। जर या बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून ते लाडकी बहीण योजनेसाठी जोडलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे बँकांची नावे देखील आपण पाहणार आहोत। जिल्ह्यांची यादी देखील आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, काय झालंय यामध्ये एक बँकेचा प्रॉब्लेम झालाय तो म्हणजेच अनेक लाडक्या बहिणींची खाती ही बंद झाली आहेत। त्याचंच खरं कारण म्हणजे अनेक बँकांचा IFSC कोड बदलण्यात आलाय, त्यामुळे खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीयेत। म्हणूनच IFSC कोड बदलण्यात आल्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक खाजगी आणि सरकारी बँकांची निवड ही लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केली आहे। मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील अनेक बँकांचे IFSC कोड चेंज झाल्यामुळे पैसे जमा होत असताना सरकारने आता 10 बँकांची निवड केली आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी फॉर्म भरले होते त्यापैकी एका बहिणीला पैसे मिळाले आहेत तर एका बहिणीला पैसे मिळालेले नाहीत। कारण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना 10 विशिष्ट बँकांची निवड सरकारने केलेली आहे। लाडक्या बहिणींनो, काही महिलांना 3,000 मिळाले तर काही महिलांना फक्त 1,500 देखील मिळालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी हप्ता वाटपाच्या वितरणाबाबत एक मोठी बातमी दिली आहे। त्यामुळे काही लाडक्या बहिणींना जर एकाच दिवशी फॉर्म भरण्यात आला होता तर त्या बहिणीपैकी एका बहिणीला 3,000 मिळाले तर एका बहिणीला फक्त 1,500 मिळाले। मग ही विभागणी कशी झाली हे देखील आपण पाहूया। कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटप पार पडत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्येच महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये सोडण्याचा आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक विशेष बातमी दिली। सरकारने आता स्पष्ट सांगितलंय की लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झालाय, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। परंतु काही महिलांना सकाळी 7 वाजता पैसे मिळाले तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत। तुमच्या खात्यावर पैसे जमा होत असताना सरकारने 15 जिल्ह्यांची निवड तर केली, परंतु हे हप्ता वाटप पार पडत असताना 2 विभागामध्ये ते विभागलं गेले। त्यामुळेच काही महिलांना 1,500 तर काही महिलांना 3,000 रुपये मिळाले। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावर नेमके किती हजार रुपये जमा होणार आहेत हे देखील जाणून घेऊयात। कारण महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला तेव्हाच त्यांनी एक परिपत्रक समोर आणलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये 2 विभागणी केल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तरी देखील सरकारकडून NPCI मॅपिंग वापरून डिजिटल सिस्टीमद्वारे हप्ता वाटप पार केलं जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी देखील सांगितले की निधी मंजूर झाल्याबरोबर पैसे हे पाठवले गेले आहेत, परंतु बँकेकडून हे पैसे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होत असताना 2 भागामध्ये विभाजन होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत असताना काही बँकांमध्ये सकाळी
7 वाजता पैसे जमा झाले आहेत, तर काही बँकांमध्ये 5 मिनिटापूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 1500 रुपये किंवा 3000 रुपये मिळालेले नसतील तर लक्षपूर्वक ऐका. तुमच्या बाबतीतही हा प्रॉब्लेम झाला आहे का हे पहा. तर अनेक महिलांनी EKYC प्रोसेस पूर्ण केली होती, तर काही महिलांची EKYC प्रोसेस करायची राहून गेली होती. परंतु आता हप्ता वाटप पार पडत असताना यामध्ये कोणतीही EKYCची अट लावण्यात आली नाही आहे. तर सरसकट हे हप्ता महिलांच्या खात्यावर सोडण्यात आला. तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कारण आता जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता सोडण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना जी विभागणी प्रक्रिया सांगितली आहे त्यामध्ये डिजिटल प्रक्रिया वापरली आहे. मग ती तर तुम्हाला मगाशीच मी सांगितली की मार्च महिन्यामध्ये अनेक बँकांचे IFSC कोड चेंज झाले आहेत. त्यामुळे तुमच्या देखील बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे का याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कारण सरकारने आता फक्त 10च बँकांची निवड केली आणि हप्ता जमा करण्यात आला. मग 15 जिल्ह्यांमध्ये देखील हप्ता वाटप पार पडत आहे. पण कोणत्या महिलांना आज लाभ मिळाला आणि कोणत्या महिलांना आज लाभ मिळालेला नाही आहे याची माहिती आपण घेऊया. कारण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये सोडले त्याचवेळी पुढील 2 दिवसांमध्ये आणखीन 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं सांगण्यात आले. त्यामुळे आज नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडले आणि पुढील 2 दिवसांमध्ये कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत याची देखील माहिती आपण घेणार आहोत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे रात्री 12 वाजेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने डिजिटल प्रक्रियेद्वारे पारदर्शक प्रणाली वापरली आहे. म्हणजेच आता महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही. म्हणून सरकारने विशिष्ट बँकांची निवड केली आहे. बँकांचा IFSC कोड चेंज झाला तरी देखील पुढील 48 तासामध्ये महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेच पाहिजेत. म्हणून आता सरकारने डिजिटल पारदर्शक प्रणाली वापरली आहे. हप्ता वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिलांच्या खात्यावर सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला बँकांची लिस्ट देखील सांगणार आहे. जिल्ह्यांची नावं देखील आपण पाहूया. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. आता सकाळी जी बँकांची लिस्ट सांगण्यात आली होती त्यामध्ये सर्वात पहिलं नाव होतं ते म्हणजे ICICI बँकेमध्ये पैसे जमा झाले. त्यानंतर ॲक्सिस बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहेत. इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील लाभ मिळाला. बँकांच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र बँकेचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत. बँकांच्या यादीमध्ये HDFC बँकेचा देखील समावेश आहे. त्यानंतर महत्त्वाची बँक ती म्हणजे स्टेट बँक. त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील पैसे मिळाले. बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडले. लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत. कारण आज तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे. पण जिल्ह्यांची लिस्ट देखील आली आहे. त्या लिस्टमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा लोकसंख्येच्या मानाने ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे कमी अर्ज होते अशा जिल्ह्याचा समावेश होता तो म्हणजे गडचिरोली. तिथे हप्ता वाटप पार पडलं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं असेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा बीड जिल्ह्यामधील महिलांना पैसे मिळाले. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये महिलांना मिळाले. लातूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. हिंगोली जिल्ह्यामधील ज्या महिलांचं बँक सेडिंग ॲक्टिवेटेड होतं अशा महिलांना पैशाचा लाभ मिळाला. अमरावती जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप आज पार पडलं असून 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाभ मिळालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या. सरकारच्या आदेशावरून वाशिम जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटप पार पडले. वर्धा, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैशाचा लाभ मिळाला. त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील पैसे सोडण्यात आले. या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर कधीही पैसे जमा होऊ शकतात. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जी जिल्ह्यांची यादी समोर आणली होती त्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाचं काम सुरू झालंय. उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण येत्या 48
48 तासामध्ये सरसकट लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप पार पडणार असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तांत्रिक अडचणी दूर होणार असून पारदर्शक प्रणालीने डिजिटल प्रक्रियेद्वारे हप्ता वाटप पार पडण्यात आले. महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत.